आता विकास कामांच्या नावाखाली निधीचा होणारा भ्रष्टाचार थांबणार. प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग होणार. विकास कामांच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार आणि सरकारी निधीचा अपव्यय थांबवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता राज्यातील प्रत्येक विकास कामाचं जिओ टॅगिंग केलं जाणार आहे. मंडळी, आगामी 1 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जिओ टॅग्ड युनिक इन्फ्रा आयडी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये केवळ नवीन कामांचा समावेश होणार नाही, तर 2021 पासून आतापर्यंत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकास कामांचीही नोंद केली जाणार आहे. आता हा जिओ टॅग युनिक इन्फ्रा आयडी नेमकं काय आहे, तर प्रत्येक विकास कामाला एक विशेष डिजिटल ओळख क्रमांक दिला जाणार आहे. हा क्रमांक त्या कामाच्या भौगोलिक स्थानाशी जोडलेला असेल. त्यामुळे एखादं काम कागदावर दाखवलं आहे की प्रत्यक्षात जमिनीवर झालं आहे हे तपासणं सोपं होणार आहे. म्हणजे एखादा रस्ता, पूल, इमारत किंवा इतर पायाभूत सुविधांचं काम मंजूर झालं तर त्याची संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत कागदोपत्री काम दाखवून निधी लाटणे किंवा एकाच कामासाठी पुन्हा पुन्हा निधी घेण्यासारखे प्रकार होत असल्याच्या तक्रारी होत्या. आता या नव्या प्रणालीमुळे एकाच कामाची पुनरावृत्ती किंवा दुबार मंजुरी रोखण्यास मदत होणार आहे.